नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर आले आणि नुकतेच युतीमधील अनेक नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ देखील पडली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नगर जिल्ह्याच्या नागरिकांच्या पदरी निराशा पडली आहे. कारण संबंध जिल्ह्यामध्ये केवळ एकच मंत्रिपद मिळालंय. भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी जिल्ह्यामध्ये अनेक इच्छुकांची नावं समोर आली होती. मात्र आता या सगळ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. या आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 3 मंत्रिपद एकट्या नगर जिल्ह्यामध्ये होती. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे महायुतीच्या जवळपास 39 मंत्र्यांनी पदे आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यंदाचा शपथविधी सोहळा अनेक कारणांनी चर्चेत राहिलाय. यामध्ये एक प्रमुख कारण म्हणजे तिन्ही पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये काही ज्येष्ठ नेत्यांना धक्का देण्यात आलाय. यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला असून 39 पैकी 20 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलायचं झालं तर नगर जिल्ह्यातून सलग 7व्यांदा राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 12 विधानसभा मतदारसंघात असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये महायुतीने मोठे यश संपादन केले. 12 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार हे निवडून आले. त्यामुळे जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक अपेक्षा होत्या. जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, शेवगाव पाथर्डीचे भाजपचे आमदार मोनिका राजळे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे देखील नाव चर्चेत होते. जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालेलं घवघवीत यश पाहता जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु फक्त राधाकृष्ण विखे पाटील यांनाच ही संधी मिळाली आणि एकच मंत्रिपदावर जिल्ह्याला समाधान मानावं लागलंय. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, अहिल्यानगर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.